UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि JP नड्डा यांच्यामध्ये बैठक। महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये आज अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर। दिल्लीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेल यांच्या घरी खलबतं। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंमध्ये बैठक सुरू। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, मात्र भाजपनं फक्त पक्षाचा नाही तर राज्याचा विकास करावा। राऊतांचा खोचक सल्ला, तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद लटकवून ठेवल्याचीही टीका। भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा। देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य असेल, शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार। खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे शिंदेंचे आदेश। देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याआधी सागर बंगल्यावर नेत्यांची वर्दळ। धनंजय मुंडे, सुधीर मुनगंटीवार, भरत गोगावलेंसह जयकुमार रावल आणि सुधीर मुनगंटीवारांचीही फडणवीसांची घेतली भेट। भाजप मुंबई पालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील। मुंबईतील विधानसभेच्या 15 जागा जिंकत भाजपची ताकद वाढली। महापालिकेसाठी 150 नगरसेवकांचं भाजपचं टार्गेट, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आज दुपारी 1 वाजता बैठक। मुंबईतल्या टिळक भवनामध्ये बैठक होणार। पटोले, थोरात उपस्थित राहणार। आम्ही मवियापासून अजिबात वेगळे होणार नाही। कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना मात्र राजकारणामध्ये इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात, राऊतांकडून स्पष्ट। पुण्यात मनसेच्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त। राज ठाकरेंनी सर्वांचं मत ऐकून घेतलं, लवकरच भूमिका मांडणार। डिसेंबरमध्ये भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार। नड्डांकडून संघटनेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका। तावडेंवर बिहार आणि उत्तर प्रदेश तर अरुण सिंग यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षकाची जबाबदारी। ईव्हीएममध्ये गडबड असती तर मलाही 1 लाख मतं मिळायला हवी होती। जरांगेंमुळे मोठ्या वर्गाची मतं मिळाली नाहीत। भुजबळांकडून ईव्हीएमवरील आरोपांना उत्तर देताना जरांगेंवर निशाणा। माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्यानं घेऊ नये। मला पराभूत करण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही, बच्चू कडूंचा हल्लाबोल। जनतेनं बच्चू कडूंना त्यांची जागा दाखवली। दादा आता कसं वाटतंय म्हणत नवनीत राणांनी कडूंना टिवचलं। शहाजी बापू पाटलांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा। निवडणुकीमध्ये पडलो तरी वर्षभरात सांगोल्याच्या 14 गावातील शेतामध्ये पाणी नाही आलं तर राजकीय संन्यास घेईन। पराभवानंतर शहाजी बापू पाटील थेटच बोलले। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा। इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदियाळी। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम तैनात। नालासोपारामध्ये 41 बेकायदा इमारतींवर महापालिकेचा हातोडा। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं कार्यवाही सुरू। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला। अंकलीत कृष्णा नदी पुलावरून भरधाव कार कोसळली। अपघातामध्ये 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। कोल्हापूर सांगली मार्गावरची घटना। शासनाकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू, मात्र शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। लातूरमधील 15 केंद्रांवर 19,968 क्विंटल सोयाबीन खरेदी। 12,000 क्विंटल सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग। अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा रखडलेला बोनस मिळाला। आचारसंहिता संपल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये 29,000 रुपयांचा बोनस जमा। पंतप्रधान मोदींना जीव मारण्याची धमकी। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये फोन। शीतल चव्हाण नावाची महिला पोलिसांच्या ताब्यात। मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा महिलेचा दावा। प्रियंका गांधींकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ। राहुल आणि प्रियंका गांधी आता लोकसभेत एकत्र, तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली शपथ। हेमंत सोरेन यांचा शपथविधी रांचीच्या मोरहाबादी मैदानावर। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार सोरेन। चौथ्यांदा झारखंडची धुरा सांभाळणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।